नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नाही तर मला लागले उचके, कारण की आताच बाहेरून जेवण वगैरे करून आलोत आणि आज आहे 7 तारीख म्हणजे 7 एप्रिल. तर आज आहे म्हणायचं की होता म्हणायचं, होताच म्हणाय तर आज होता माझा बड्डे. कारण आणि आज म्हणजे मी आजच्या दिवसाचं ना मागच्या 4 ते 5 दिवसापासून विचार करत होते की मी छान सकाळी व्हिडिओ वगैरे शूट करेल दिवसभराचा आणि मग नेक्स्ट इयर तो व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. असा माझा काहीसा प्लॅन होता, पण तो प्लॅन काही तर सक्सेस झाला नाही. कारण की सकाळी 9 वाजेपासून जे ऑफिससाठी लटकवलेलं आहे तर ते संध्याकाळी 6 वाजता, पण मी म्हणजे लिटरली मला असं सांगावं लागलं की माझा आज बड्डे आहे आणि मला आज बाहेर जायचं आहे. त्यामुळे मी काय आज 10, 10:30, 11 वाजेपर्यंत काम करू शकणार नाही. कारण की मागच्या 15 ते 20 दिवसापासून ना संध्याकाळी 8, 8:30 वाजतात आणि तिथून पुढे मग स्वयंपाक वगैरे करायचं असं होतंय. सकाळचं तर म्हणजे जे आहे जेवण वगैरे बनवायचं तर ते सकाळी 9 वाजेच्या आतमध्ये माझा स्वयंपाक बनवून होऊन जातो. कारण की अभिजितला टिफिन द्यायचा असतो, त्यामुळे त्याचा तर काही प्रश्न येत नाही. पण संध्याकाळचा ना भरपूर प्रॉब्लेम होतो आहे आणि मग ते सगळं बंद केल्यानंतर ना असं होतं काहीच करायचं नाही असं वाटतं. ते लॅपटॉप पण फेकून देऊ आणि ते सगळं असं करून देऊ. तर अभिजित तर म्हणत होते की केक वगैरे घेऊयात, पण केक जे आहे ना ते ऑलरेडी म्हणजे असं काही खायचे वगैरे इच्छा होत नाही. तर ते कधीपासून मला म्हणते की घरी मिल्क केक बनव. तर मग म्हटलं ठीक आहे, म्हटलं माझा तर खरं तर आजच प्लॅन होता की म्हटलं बनवूयात आणि रेसिपी पण शूट होऊन जाईल आणि बड्डेसाठी केक पण तयार होऊन जाईल. पण तसं तर काही झालं नाही, कारण की हे सगळे ऑफिसचे चक्करमध्ये. तर म्हटलं आता उद्या जेव्हा केव्हा टाईम भेटेल दुपारी किंवा संध्याकाळी तर त्यावेळेस म्हटलं छान असा केक बनवूयात आणि तोच केक आपण कापू आणि खाऊसुद्धा. म्हणून म्हटलं आता काही तुम्ही तो केक घेऊ नका, कारण ऑलरेडी बाहेरून छान असं जेवण करून आलेलो आहे. आणि मागच्या जेव्हापासून आम्ही इथं अहमदाबादमध्ये राहायला आलो ना तर तेव्हापासून अभिजितची ना ते एका हॉटेलमध्ये जायची इच्छा होती की आपण तिथे जाऊयात. पण ते बाहेरून इतकं पॉश होतं ना की म्हणजे असं वाटायचं की खूप सारा रेट तिथे असेल. पण आज फायनली गेलो तिथं, पण एवढं काही रेट वगैरे काही नव्हतं. नॉर्मल जे हॉटेल्समध्ये बिल येतं ना तसंच बिल होतं तिथं. पण कसं असतं ना कधी कधी होतं असं. तर असा होता आजचा दिवस आणि काय नाही अजून. तर मागच्या वर्षाचा बड्डे पण खूप छान स्पेशल झाला होता. तसं तर अभिजित नव्हते, ते गेलेले होते पंजाबला ऑफिसच्या कामानिमित्त आणि मी माझ्या होते माहेरी म्हणजे मम्मी पप्पांकडे. तर आम्ही ना गेलो होतो म्हणजेच बरणपूरला. कारण की मला जे आहेत ना ह्या घरासाठी म्हणजे पडदे वगैरे घ्यायचे होते आणि माझी मम्मी म्हटलेली की तिथं खूप छान पडदे वगैरे आहेत, तर आपण तिथून घेऊयात म्हणून. मग म्हटलं चालेल. मग मी ना 7 तारखेला म्हणजे तसं तर काही सुट्टी वगैरे नव्हती, पण तरीसुद्धा मी सुट्टी टाकलेली होती आणि आम्ही गेलेलो. कारण की रविवारच्या दिवशी जर जायचं म्हटलं ना तर रविवारी ते बंद असायचं, त्याच्यामुळे म्हटलं मग आपण सुट्टी टाकून जाऊयात. आणि मग आम्ही गेलेलो मस्त. तिथं पण ते मागच्या वर्षी पण जेवण वगैरे केलेलं हॉटेलमध्ये आणि मस्त असा बड्डे सेलिब्रेट केला होता. आणि ह्या वर्षीचा पण बड्डे तसंच म्हणजे आताच नाही बरं का, तर लहानपणापासून माझा किंवा आमच्या घरात कोणाचा पण बड्डे असेल ना तर आम्ही बाहेरच जेवण करायला जायचो. तर फॅन बंद आहे, कारण की फॅन जर चालू असला ना तर मग खूप असा घर आवाज येतो. त्यामुळे म्हटलं फॅन बंद करून बोलू, तर लगेच खूप सारं गरम व्हायला लागलं. म्हणून खिडकी उघडली मी आणि इथे बघा किती छान असं पूर्ण हे मागे दिसते. खरं तर हे नेट लावल्यामुळे बरं, नाही तर आतापर्यंत कबुतरांनी तर एवढी घाण केली असते की विचारायला नको. असं काहीसं आहे. आता बघूयात. तर उद्या मी तर केक बनवेल आणि लवकरच तुमच्यासोबत मी ती रेसिपीसुद्धा शेअर करेल. तर उद्या तर मी हा व्हिडिओ माझा बडबड करण्याचा टाकणार आहे. खरं तर ना माझा हात खूप असा भरून येतो, म्हणजे खूप दुखून येतोय कंटिन्यू असा मोबाईल वगैरे धरून. तर म्हणून मी ब्रेक घेत बघा आमच्या जे खिडकी आहे तर खिडकीमधून किती हवा येते. माझे केस उडण्यावरनं तुम्हाला समजत असेल की किती गार हवा आहे, ते छान मस्त अशी. पण ही गार हवा फक्त आता 1-2 दिवसापासून चालू आहे आणि आज दिवसभर तर एकदम ढगाळ वातावरण होतं. असं वाटत होतं आत्ता पाऊस येतो की तेव्हा पाऊस येतो, असं झालेलं होतं. तर आत्ताच मी म्हणजे माझा खूप सारा हात दुखून आला, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या ट्रायपॉडला मोबाईल लावूयात आणि गप्पा बोलूयात थोडंसं आणखी 2-3 मिनटं.
तर असा होता आजचा बड्डेचा दिवस. आणि हा व्हिडिओ खरं तर मी लोकांना बघण्यासाठी नाही टाकते, मला स्वतःला बघण्यासाठी टाकते. आणि म्हटलं कारण की ना आपण जेव्हा हे फक्त जरी आपण त्यावरचे थंबनेल जरी बघितलं ना तर खूप छान वाटतं. म्हणजे असं वाटतं की अरे मागच्या वर्षाचा बड्डे असा होता आपला, तसा होता, म्हणजे आपण हे केलेलं ते केलेलं असं. त्यासाठी मला ना असं छान पूर्ण दिवसाचा असा व्हिडिओ शूट करायचा होता. पण नेक्स्ट मंथमध्ये सुट्टी खूप साऱ्या 2-3-4 जवळपास 2-3 दिवसाच्या सुट्ट्या घ्यायच्या आहेत ना, त्यामुळे मग या आत्ता काही बड्डेला सुट्टी घेतली नाही, नाहीतर प्लॅन होता घ्यायचा. पण मग मी तर काही घेतले नाही आणि अभिजितला तर भेटलीच नसती. मग मी पण घेऊन काही फायदा नव्हता, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, मी पण कामच करते. पण काम कहर केलाय कामाने आजकाल सध्या. तर बघा, तुम्हाला माझ्या केसांवरनं समजत असेल की हवा इतकी छान लागते की बस एकदम मस्त अशी. तर असा होता माझा बड्डेचा दिवस आजचा. आणि छान वाटतं ना खरं तर ना. लहानपणी ज्या वेळेस ना म्हणजे आपल्याला लहान लहान असतो ना आपण, तर त्यावेळेस ना मी म्हणजे माझ्या मम्मीला पप्पांना सगळ्यांना असं विचारायची माझा बड्डे किती दिवसांनी आहे. 1 2 3 4 5 6 7 दिवसांनी माझा बड्डे. मी असं एक दिवस कमी करत करत मोजायची आणि म्हणायचे माझे दिवस बड्डेला आता 4 दिवस बाकी, 3 दिवस बाकी, 2 दिवस बाकी असं करायचे मी. आणि मेन सगळ्यात गोष्ट म्हणजे जवळपास 10वी पर्यंत तरी म्हणता येईल, 10वी पर्यंत प्रत्येक बड्डेला ड्रेस चप्पल कंपल्सरी असायची माझी. आणि फक्त एक ड्रेस नसायचा, 2-3 ड्रेस असायचे. चप्पलचं तर माझ्याकडे लहानपणापासून इतक्या छान छान चप्पल असायच्या की विचारायला नको. आणि ड्रेस पण मस्त, म्हणजे एक ड्रेस तर मला कधीच घ्यायचे नाही, 1-2-3 असेच ड्रेस घ्यायचे. असं तरी यावेळेसचा पण बड्डे छान आहे, म्हणजेच शॉपिंग वगैरे केली, छान ड्रेस वगैरे घेतला. बघू शकता हा असा ड्रेस मी घातलेला आहे. आणि हे मी असं छान असं हे जे आहे गळ्यातलं ते मी फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे, जे की कोणी बघितल्यानंतर असं वाटतं की सोन्याचं आहे. कारण की आजकाल सेम डिझाईनमध्ये सोन्याचे पण यायला लागले. सोन्याचे मीन्स हे डायमंडचं आणि हे सोन्याचं असं असे यायला लागलेत. पण हे मी फ्लिपकार्टवरनं घेतलेलं आहे. काहीतरी समथिंग 200 रुपयाचे 2 आहे, 200-250 रुपयाचे. तर मग असं जीन्स वगैरे घातल्यानंतर छान वाटतं. तर असा काहीसा होता आजचा दिवस. तर बड्डे तर झाला, आता आपलं काम चालू करूयात. आणि तर असा गेला माझा ओव्हरऑल बड्डेचा दिवस. आणि टायटल पण मी असंच टाकेल बरं का, की असा होता माझा आजचा बड्डेचा दिवस. कोणाला वाटेल असा होता म्हणजे सगळेजण असं शेअर वगैरे का, म्हणजे मी काय पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ वगैरे बनवला आहे का पूर्ण दिवसाचा ब्लॉग. पण तसं नाही आहे, मी फक्त असा बडबड करून व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज म्हणजे 1 एप्रिलपासनं चॅनलवरती छान छान नवीन रेसिपी येत आहेत. तर त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटत आहेत, कशा नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.